नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी तुमच्या आयुष्यामध्ये शनीची काय भूमिका असणार आहे. शनी तुमच्या आयुष्यामध्ये कोणता युटर्न घेणार आहे किंवा शनीच्या प्रभावामुळे तुमच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या राशी भविष्यामध्ये काय बदल होणार आहेत हे जाणून घेणार आहोत. तर चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीचा स्वामी शनी असल्यामुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात शनीचे परिणाम खूप खोलवर असतात. शनी हा फक्त संकट देणारा ग्रह नाही, तर तो आयुष्याची दिशा बदलणारा शिक्षक आहे. जेव्हा शनीची दृष्टी तीव्र होते तेव्हा जीवनात अचानक बदल, आरोग्याच्या समस्या, मानसिक ताण आणि नात्यामध्ये अंतर वाढू शकते. परंतु या सगळ्यांमागे एक मोठा उद्देश असतो, माणसाला परिपक्व बनवणे. सध्या कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात जो काळ सुरू होत आहे तो साधा काळ नाही. हा काळ अनेकांसाठी नियतीचे मोठे वळण ठरू शकतो. एक म्हणजे शनीची तीक्ष्ण दृष्टी आणि आरोग्यावर होणारा खोल परिणाम काय असणार आहे. तर कुंभ राशी शनीचा प्रभाव आरोग्यावर अत्यंत सूक्ष्म पण दीर्घकालीन टिकणारा असतो. सुरुवातीला तो साध्या थकव्यांपासून दूर सुरू होतो. तर कुंभ राशीचे अनेक लोक सतत थकवा जाणवतात. शरीरात जडपणा, गुडघे आणि सांधे दुखणे, पाठदुखी, त्वचेचा त्रास किंवा रक्तदाबातील चढ उतार जाणवू शकतात. शनी हा हाडे, नस आणि शरीराच्या सहनशक्तीशी संबंधित मानला जातो. त्यामुळे शरीर हळूहळू इशारे देत असतं. अनेक वेळा व्यक्ती कामात इतकी गुंतलेली असते की संकेत दुर्लक्ष करते. पण शनीचा काळ असा असतो की दुर्लक्ष केलेला त्रास वाढतो. काहींना दीर्घकाळ चालणारे आजार जसे सांधेदुखी, स्नायूंचे विकार किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो. या काळात शरीराची काळजी घेणं म्हणजेच भविष्याची गुंतवणूक करण्यासारखेच आहे. तर दुसरं म्हणजे मानसिक ताण, चिंता आणि एकटेपणाची वाढता अनुभव काय असणार आहे. तर कुंभ राशी शनीचा प्रभाव फक्त शरीरावरच नाही तर मनावरही खोल परिणाम करतो. कुंभ राशीच्या लोकांना या काळात अचानक एकटेपणा जाणवू शकतो. ज्या लोकांवर विश्वास होता तेच लोक दूर जातात. काही वेळा कुटुंबातील लोकही समजून घेत नाहीत असं वाटतं. मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मी इतकं मेहनत करतो तरी अडचणी का येतात? लोक बदललेत का? की माझंच नशीब साथ देत नाहीये? अशा विचारांमुळे चिंता वाढते. काही लोक स्वतःमध्येच राहू लागतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार हा इशारा माणसाला आतून मजबूत करण्यासाठी असतो. शनी माणसाला स्वतःशी संवाद साधायला भाग पाडतो. जे लोक या काळात स्वतःला समजून घेतात तेच पुढे खरे जाऊन मजबूत बनतात. तिसरं म्हणजे आयुष्यात अचानक होणारा बदल किंवा युटर्न काय असतो. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, हा काळ आयुष्यातील दिशा बदलणारा असू शकतो. अनेक वेळा जे वर्षानुवर्ष स्थिर होतं ते अचानक बदलतं. नोकरीत बदल, व्यवसायातील अडथळे, राहण्याचे ठिकाण बदलणे किंवा जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तीपासून दूर जाणे असे प्रसंग घडू शकतात. सुरुवातीला हा बदल धक्का देणारा असतो. माणसाला वाटतं की सगळं हातातून निसटत आहे. पण नंतर हळूहळू लक्षात येतं की हा चुकीचा बदल नव्हता. शनी माणसाला त्या मार्गावर नेतो असतो जिथं त्याची खरी प्रगती असते. अनेक यशस्वी लोकांच्या जीवनात मोठ्या संघर्षानंतर मोठे वळण आलेले दिसते. चौथं म्हणजे कर्माचे खरं फळ समोर येण्याचा निर्णायक काळ येतो. तर शनीला कर्मफळाचा देव मानला जातो. तो कोणावरही अन्याय करत नाही किंवा प्रत्येक व्यक्तीच्या भूतकाळातील कृतीचा हिशोब ठेवतो असे देखील मानले जाते. तर कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ त्या हिशोबाचा काळ ठरू शकतो. जर एखाद्याचं आयुष्य प्रामाणिकपणा असेल, मेहनत केली असेल आणि इतरांना मदत केली असेल तर अडचणी अजूनही त्याला योग्य वेळी मदत करतात. पण जर चुकीचा निर्णय घेतला असेल, इतरांना दुखावले असेल किंवा अहंकार वाढला असेल तर परिस्थिती कठीण बनते. हा काळ माणसाला स्वतःकडे पाहायला लावतो. आपली चूक मान्य करणं, सुधारणा करणं आणि पुन्हा योग्य मार्गावर येणं हा शनीचा खरा उद्देश असतो. पाचवं म्हणजे नातेसंबंधांमधील कठोर परीक्षा आणि खरे चेहरे उघड होणे. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, शनीच्या प्रभावाखाली नातेसंबंधाची खरी परीक्षा होते. काही लोक अचानक दूर जातात, काहींशी संवाद वाढतात आणि काही नाती तुटण्याच्या टप्प्यावर येतात. कुंभ राशीच्या लोकांना या काळात विश्वासघात किंवा भावनिक दुखापतही अनुभवायला मिळू शकते. परंतु यामागे एक मोठा अर्थ असतो. अनेक वेळा
आपल्या आयुष्यात असं लोक असतात जे फक्त परिस्थिती चांगली असताना सोबत असतात. जेव्हा अडचण येते तेव्हा ते दूर जातात. शनी हा खोटेपणा सहन करत नाही, त्यामुळे अशा लोकांना हळूहळू आयुष्यातून दूर काढत असतो. या प्रक्रियेत माणसाला वेदना होतात, पण शेवटी त्याच्या आयुष्यात फक्त खरे आणि विश्वासू लोक उरतात. त्यामुळे दीर्घकाळ आयुष्यात अधिक स्थिर आणि शांत होतं. 6वं म्हणजे आर्थिक चढउतार आणि पैशाबद्दल शिकवणारा कठोर धडा. तर कुंभ राशीच्या व्यक्तींनो, शनीचा प्रभाव जेव्हा तीव्र होतो तेव्हा आर्थिक बाबतीत स्थिरता कमी होऊ शकते. कुंभ राशीच्या लोकांना या काळात अचानक खर्च वाढणे, पैसा अडकणे, उधार दिलेले पैसे परत न मिळणे, अपेक्षित उत्पन्न उशिरा मिळणे असे अनुभव येऊ शकतात. काहींना नोकरीत ताण वाढणे किंवा व्यवसायात मंदी जाणवू शकते. हा काळ माणसाला पैशाची खरी किंमत समजावतो. पूर्वी जिथं खर्च सहज केला होता तिथं आता विचार करून निर्णय घ्यावा लागतो. काही लोकांना कर्ज फेडण्याचा दबाव येऊ शकतो किंवा कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. शनीचा उद्देश व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या शिस्तबद्ध बनवणे हा असतो. ज्या लोकांनी संयम ठेवला, बचत सुरू ठेवली आणि चुकीच्या गुंतवणुकीपासून दूर राहिले, त्यांना पुढील काही वर्षात आर्थिक स्थैर्य मिळू शकते. शनी लगेच फळ देत नाही, पण त्याने दिलेला धडा आयुष्यभर उपयोगी पडतो. 7 नंबर, शरीर देत असलेले इशारे आणि दुर्लक्ष केल्यामुळे काय होतो परिणाम. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, शरीर अनेकदा आधीच संकेत देत असतं, पण दैनंदिन धावपळीच्या जीवनात आपण ते दुर्लक्षित करतो. कुंभ राशीच्या लोकांना हा काळ विशेषतः शरीर ऐकण्याचा आहे. झोप नीट न लागणे, सतत थकवा, हाडे किंवा स्नायू दुखणे, पचनाच्या समस्या, डोकेदुखी किंवा मनात अस्वस्थता हे सर्व संकेत असू शकतात. शनी हळूहळू परिणाम दाखवतो, त्यामुळे सुरुवातीला त्रास छोटा वाटतो, पण दुर्लक्ष केल्यास तो दीर्घकाळ टिकणाऱ्या समस्येत बदलू शकतो. काही लोकांना डॉक्टरांकडे वारंवार जाऊ लागते व जीवनशैली बदलावी लागू शकते. या काळात नियमित व्यायाम, साधा आहार, पुरेशी झोप आणि मानसिक शांतता खूप महत्त्वाची असते. शरीराकडे लक्ष देणं म्हणजे शनीची कठीण परिणामांना कमी करण्यासारखं असतं. 8 नंबर, आध्यात्मिक जागृती आणि अंतर्मनातील बदल काय असणार आहे. तर जेव्हा आयुष्यात संकटे वाढतात तेव्हा माणूस आतल्या जगाकडे वळू लागतो. कुंभ राशीचे अनेक लोकांसाठी हा काळ आध्यात्मिक जागृतीचा असू शकतो. अचानक मंदिरात जाण्याची इच्छा, जप ध्यान करावेसे वाटणे किंवा जीवनाचा खरा अर्थ शोधण्याची भावना निर्माण होऊ शकते. पूर्वी ज्यांना आध्यात्मिक गोष्टीचा रस वाटत नव्हता, तेही आता शांतता शोधू लागतात. कारण बाहेरील परिस्थिती अस्थिर असले की माणूस आतल्या स्थैर्याचा शोध घेत असतो. शनी माणसाला अहंकारातून खाली आणतो आणि वास्तव दाखवतो. या प्रक्रियेस व्यक्ती अधिक संयमी, समजूतदार आणि शांत बनते. अनेकांना आयुष्यातील खरी प्राधान्य समजू लागतात. पैसा, प्रतिष्ठा किंवा स्पर्धेपेक्षा मन शांती महत्त्वाची वाटू लागते. 9 नंबर, जीवनातील खरे ध्येय समजण्याची वेळ. तर कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ स्वतःला नव्याने ओळखण्याचा असतो. अनेक वर्ष आपण ज्या ध्येयामागे धावत असतो ते अचानक निरर्थक वाटू शकतं. नोकरी, पैसा किंवा समाजातील स्थान यापेक्षा आयुष्याचा खरा अर्थ काय आहे हा प्रश्न मनात येतो. कधीकधी एकदा अपयशाचा प्रसंग, नोकरीतील बदल किंवा नात्यातील तुटणं व्यक्तीचा विचार करायला भाग पाडते. सुरुवातीला हे धक्कादायक असते, पण हळूहळू तेच नवीन दिशा देते. अनेक लोकांना या काळात नवीन काम, नवीन ध्येय किंवा वेगळा जीवनमार्ग सापडतो. काही लोक सामाजिक कामात, अध्यात्म किंवा स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जातात आणि हाच बदल पुढील आयुष्यासाठी मजबूत पायाभरणी ठरतो. 10 नंबर, शनीची कठोर व न्यायी धडे आणि भविष्यवाणी तयारी काय असते. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, शनी कधीही विनाकारण त्रास देत नाही. तो माणसाला परिपक्व बनवण्यासाठी कठीण प्रसंग आणतो. पण कुंभ राशीच्या लोकांना या काळात संयम, मेहनत, प्रामाणिकपणा आणि वास्तव स्वीकारण्याचे धडे मिळतात. कधीकधी असं वाटतं की सगळंच उलटं होत आहे, पण शनीचा काळ संपल्यानंतर, मागे वळून पाहिल्यानंतर समजते की याच काळात, या संघर्षामुळे व्यक्ती किती बदललेली आहे, व्यक्तिमत्व किती मजबूत झालेलं आहे, निर्णयक्षमता वाढली आहे आणि या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. शनीचा प्रभाव संपल्यानंतर अनेकांना स्थिरता, आदर आणि यश मिळताना दिसते. कारण
त्यांनी कठीण काळात हार मानली नसते. शनीची परीक्षा पास झाल्यानंतर व्यक्तीचे भविष्य हळूहळू स्थिर आणि मजबूत होत जाते. 11 नंबर, कुंभ राशीसाठी महत्त्वाचे उपाय काय? तर शनिवारी गरिबांना अन्नदान करा, काळ्या तिळाचे दान करा, शनी मंत्र किंवा हनुमान चालिसाचे पठण अवश्य करा. ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करा, अन्याय किंवा खोटेपणा टाळा. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ अनेक बातम्या आव्हानात्मक असू शकतात. आर्थिक ताण, आरोग्याचे संकेत, नात्याची परीक्षा आणि अंतर्मनातील संघर्ष या सर्व गोष्टी जीवनाला हादरा देतात. पण याच प्रक्रियेत व्यक्ती अधिक जागरूकता, मजबूत आणि परिपक्व बनते. शनीचे धडे कठोर असले तरी ती आयुष्याची दिशा बदलण्याची ताकद ठेवतात. जी व्यक्ती धैर्य आणि संयम ठेवते त्याच्यासाठी हा काळ भविष्यातील मोठ्या परिवर्तनाचा काळाची सुरुवात ठरू शकते. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, शनी तुमच्या आयुष्यात काय असतो, तो काय बदल करतो, कशासाठी करतो हे तुम्हाला समजलं असेल. चला तर मग भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.